लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे दर गेल्या काही दिवसांपासून घसरत आहेत। कांद्याला सरासरी 900 ते 1000 रुपये प्रति क्विंटल तर कमीत कमी 300 रुपये एवढाच प्रति क्विंटल भाव मिळतोय। उत्पादन खर्च देखील निघणं आता मुश्किल झालाय, त्यामुळे शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी अंधारात जाताना दिसते। आपण पाहू शकतोय ऐन दिवाळीच्या सुरुवातीलाच कांद्याचे दर पडलेले आहेत 900 ते 1000 रुपये प्रति क्विंटल तर कमीत कमी 300 रुपये एवढाच प्रति क्विंटल भाव मिळतो। त्यामुळे शेतकऱ्याचा उत्पादन खर्च पण यातून निघत नाहीये। एकीकडे अतिवृष्टी झाली त्यामुळे शेतीचं नुकसान झालं, दुसरीकडे कांद्याचे भाव आणि याच्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे। ऐन दिवाळीच्या सणाचा टाईम असताना आज बाजारभाव काय कुठल्याच मालाला राहिलेला नाही आहे आणि नाफेडचा कांदा त्याच्या आलेला आहे। तो नाफेडचा कांदासुद्धा जर त्यांनी बंद जर केला, समजा तिकडं दुसरी काही त्याची विल्हेवाट लावली तर शेतकऱ्याला 2 पैसे काहीतरी भेटतील। नाहीतर अशा भावामध्ये शेतकऱ्यांना अशी परिस्थिती झालेली कांद्याची की दुसऱ्या कुठल्याच मालाला बाजार नाही आहे। तर मग शासनाने असं करा, जास्त चांगल्या पद्धतीचा बाजार जर कमीत कमी 1500 रुपयाच्या पुढं 2000च्या पुढं अशा पद्धतीत बाजार जर झाला तरच त्याचा खर्च निघू शकेल, नाहीतर त्याला कुठलाही पर्याय राहिलेला नाही आहे। शेतकरी हा मेटाकुटीस आलेला आहे। प्रत्येक मालाचे बाजार डाऊन झालेले आहे आणि आज कांद्याची परिस्थिती अशी झाली 700 पासून 1100 1200 पर्यंत बाजार निघू राहिलेले।